माय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजले 11 आणि वाटत अजिबात नाही 11 वाजले, कारण की बघा पूर्ण आभाळ आलं आहे. खूप म्हणजे काल पण पाऊस आला होता आणि आज पण आला आहे. वाटत नाही उन्हाळा चालू आहे, असं वाटतं पावसाळ्यात. माझ्या मित्रांचा फोन आलता, तर पोरं म्हटली आपला 15 रिझल्ट बरं का. मी पोरांना म्हटलं 15 रिझल्ट आपलं सगळं झाडू चपला सगळं पण ठेवा. पोरं म्हणतं आम्ही ठेवू, पण तू काय करणार आहे. मी म्हटलं मी काय पण नाही ठेवणार. पोरं म्हटले का बरं. म्हटलं मी स्वतःच जाऊन लागतो नाही. म्हणून पोरं म्हटले का बरं. म्हटलं झाडू चप्पल लपवलं तरी मग मी हाताने हाणला स्वतः. आपण जाऊन लपल्यावर हाणूच शकत नाही. म्हणून मी 15 मिनिटच्या 12 वाजता जाऊन लागणार, डायरेक्ट 16 मिनिट उभा होणार आहे घरात. आता बॅग घेऊन ठेवलेली आहे. नाही का आता खूप केलंय, पण ना जरा का एक्झामिनरचं भांडण झालं असं बायको सोबत, जर तो मार्क कापूस होतो. बरं जरा का भांडण नसेल झालं, मग देवाच्या कृपेने 40 पैकी 40 पण पडू शकतात, 80 पैकी 80 पण पडू शकतात. पण काय तेवढं जाऊ दे, तेवढं मी आमच्यात नाही. एवढा जोरात अचानक पाऊस आला की डायरेक्ट घरात पाणी आलं आहे. म्हणजे असं डायरेक्ट उडालं असं. आणि मला वाटलं की म्हणजे असं भिंती आणि पाणी नाही येणार, कारण एवढा पाऊस मला वाटलं नव्हतं येईल म्हणून. आणि मी डायरेक्ट कपडे धुवायला गेली बाथरूममध्ये, आणि मायरा बाथरूममध्ये ते म्हणून मी दरवाजा लावून कपडे धुते. तेवढा काय बाथरूममध्ये आवाज नाही आला पाण्याचा. डायरेक्ट विषयाच्या अंघोळ डायरेक्ट पाणी करत होतं. डायरेक्ट उठून बसतं. आता तर गाडी लावायला गेले. आज एक त्यांनी गाडी बाहेर लावली होती, पार्किंगमध्ये नव्हती लावली, तर बाथरूममध्ये लावायला गेली. खूप पाऊस आहे, खूप. आता वाजले 4 आणि पाऊस पण येतोय, झोप पण लागत नाही. आताच माझं काम झालं ऑफिसचं, आणि मी आता जेवण बनवायला घेतलं. कोबीची भाजी चपाती बनवणार आहे आज. तर म्हटलं आता टाईम आहे तर पटपट जेवण बनवून घ्यावं. मायरा झोपली तर परत ते उठल्यावर ते मग खूप टाईम होईल बनवायला. बनवून घेतो जेवण. आणि अजून पण आभाळ आलं. पाऊस येण्याची गॅरंटी वाटते. काय होतं काय नाही. कोणता पाऊस आला आज, हे कपडे सुकत आहेत का नाही काय माहिती. मला कोबीची भाजी बिलकुल नाही आवडत. पाऊस पण उन्हाळ्यात पाऊस होतो. काय याचा पाऊस चालू आहे, कपडे पण सुकणार नाही आज. आणि 2 दिवसासाठी रशी बांधायची, तर मग परत काढायला जर पाऊस थांबला तर. पाऊस तर 2 दिवसासाठीच म्हणजे टाकण्याला दाखवतो. 2 दिवसच पाऊस आहे, त्यानंतर परत काढायला लागतं. तशी सुकत आहेत जरा कपडे, पण परत पाऊस आले की परत दिसत आहे. चक्क सगळं जेवण झालं आहे, म्हणजे टिफिन विशालचा पूर्ण बनवून झालं आहे. चहा वगैरे सगळं रेडी झालं आहे. आता विशालचा नाश्ता करायचा टाईम झाला आहे, तरी पण मायरा उठली नाही आहे. निदान ती 1-2 वाजता तरी झोपली असेल. आणि आता वाजले 5-5:15, म्हणजे ती एवढ्या वेळ झोपली आहे. आणि सकाळी पण ती काल रात्री पण 10 वाजता झोपली, आणि सकाळी 10:30-11 वाजता उठली. तिला काय झालं काय माहीत, खूप झोपते 2 दिवस झाले ती. किती वेळ उठवते. जेवण बनवताना आवाज देते नेहमीसारखा, मायरा मायरा मायरा. ती उठलीच नाही. विशालने पण तिला 2दा उठवलं, उठलीच नाही.
ओके आमचे तिला कणकणी वगैरे आली का काय माहिती. काल पण खूप अंग गरम होतं तिचं रात्री झोपताना. मी औषधं दिली होती. आज परत ती झोपली आहे. आता उठवते का थंडीमुळे पण झोप लागू शकते बहुतेक, कारण की पाऊस पडतो त्यामुळं थंड थंड वातावरण झालं. तू उसको लेके बैठ, मैं आती हूँ. मोबाइल रख के जा फिर. 2 मिनट में रूम साफ करके. नहीं यार वो परवड़ता नहीं मेरे को इसको संभालना. उसको संभालने का मेरे को 100 का खर्चा है दिन का. क्या आहे म्हणजे मायराला पकडून जाण्यासाठी हिंदी बोलायला लागते. मराठीत बोललं की तिला कळतं आम्ही कुठं चाललो ते. म्हणून तिला हिंदीत संभाषण करायला लागतं कुठं जायचं म्हटलं तर खाली. म्हणजे तिला कळत नाही. आता मायरा मी जाते खाली. 2 मिनिटात येते लगेच. जा रिटर्न आओ. जा मायरा. मी खाली जाऊन येते. बाय. देखो उसको मराठी समजता है इसलिए वो हिंदी बात करना पड़ता है. समझ में आया. मायरासाठी आणि ओमसाठी गुळाचा कालाचा पत्ता. माझ्याकडे 5 चपात्या होत्या ते मी सगळ्या हे केल्या आणि आता गूळ टाकते. पाहिजे तेवढं आपल्याला म्हणजे गोड पाहिजे तर जास्त गोड टाकायचा आणि गोड म्हणजे जसं आपल्याला पाहिजे तसं गूळ टाकायचं जास्त म्हणजे चवीप्रमाणे. आणि हा गुळाचा काळा चपातीचा भाकरीचा पण बनवू शकतो आपण. बाजरीच्या भाकरीचा जास्त म्हणजे आम्ही पण जास्त करून बाजरीच्या भाकरीचाच खातो. कधी खाल्ला तर चपाती बनवलं तर मिक्स करायचं पण. मग आपल्याला टाकून हे कळतं म्हणजे किती लागते काय ते त्याच्यावर समजून जातं त्या कलरवरती. आणि आपलं त्याच्यानंतर त्याच्यावरती तूप सोडायचं किंवा तेल म्हणजे जे घरात हवे असतं त्याच्याप्रमाणे. तूप असेल तर तूप टाका. जास्त करून तुपेने चांगलं वाटत होतं म्हणजे चांगलं लागतं खायला. पण जर तूप नसेल तर तुम्ही तेल पण टाकू शकता. कसं झालंय? छान झालंय. तुला आवडलं? खावा. गोड आहे ना? आवडलं? ओम कसं झालंय? आता माझा गुळाचा काला बनवून झाला आणि हे झालं की म्हणजे मी 4च चपात्यांचा केला होता. मायराला आणि ओमला पुरलाय. आता मला माझं जेवणाचं काहीतरी नियोजन करावं लागेल कारण की ऑलरेडी मम्मीने खाली भात केला होता मसाले भात ओमला. तर ते मायरा तिथे गेली म्हणून अर्धा सांडवला आणि अर्धा खाल्ला त्या दोघांनी पण. मग त्याचं पोट नाही भरलं ओमचं. आणि मायरा परत तिथं काला घेतला तिने चपातीचा खाण्यासाठी. म्हणून म्हटलं ठीक आहे खाऊ दे त्या दोघांना. मी माझं काहीतरी वेगळं करेल नाही तर मग पाणी पिऊन नाहीतर ताक वगैरे पिऊन झोपून जाईल. इथे ओम मायराच्या पायाची नखे काढतोय. मायरा तुझ्या पायाची नखं काढतोय बाबा ते मामा. मयू काय करतो मामा? असं काढता काढता हिने पाय ओढला तिला लागणार नाही का? बाबा काढतो माझे. मी नको काढू. कट्टी 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 कर. कट्टी खाल्ला ना तू? हा मग कशाला पाहिजे? अजून पाहिजे? संपा. का संपा म्हणजे? तू खाल्लास ना? तू खाल्ला, मामाने खाल्ला, संपला. आणि मामाचं नाव? आणि माझं नाव? हा माझं नाव काय? सगळ्याची नाव येतात. बाबाचं नाव काय? आईचं नाव काय? मम्मा. झालं ना आता आम्ही झोपतोय. तर असा काय होता आजचा आमचा दिवस. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.
प्लॅन पुसतो. बाय.